हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी भेंडी ही पावशर भेंडी घेतलेली आहे आणि ही स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही. तर आपल्याला ही भेंडी काय करायचंय मैत्रिणींनो, मी तुम्हाला दाखवते बघा. आता आपल्याला ही भेंडी छान मस्त अशी चिरून घ्यायची, ती पण गोल चिरायची नाही. पाहू शकता तुम्ही मी कशी चिरते ते तुम्हाला दाखवते बघा. पुढचं मागचं टोक आपल्याला हे काढून घ्यायचे आणि भेंडी चेक करायची किडीची आहे की नाहीये. पाहू शकता तुम्ही. आणि त्यानंतर आपल्याला उभी पातळ चिरून घ्यायची बघा. मैत्रिणींनो, ह्या अशा पद्धतीने भेंडी जर बनवली ना मैत्रिणींनो, खूप छान होती आणि झटपट होती. सकाळच्या तुम्ही टिफिनला घाई गडबडीमध्ये ही भेंडी आरामशीर झटपट होती. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा, खूप छान. तुम्हाला मी अशी भेंडी एक दोन कापून दाखवते, त्यानंतर सर्व भेंडी मी कापून घेणार आहे. सर्व भेंडी जर कापत बसले ना मैत्रिणींनो, तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी थोडीच तुम्हाला कापून दाखवणार आहे. पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व भेंडी आता कापून घेणार आहे. मैत्रिणींनो, भरून भेंडी पण खूप छान होती आणि अशी आपण गोल गोल कापतो ती भेंडी पण छान होती. तुम्ही भेंडी कशी पण करा, खूप मस्त होती. पण एकदा अशा पद्धतीने तुम्ही करून नक्कीच पहा. ते सर्व भेंडी बघा मी कापून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला आता ही भेंडी साईडला ठेवूया आणि इथे मी एक कांदा घेतलेला आहे बघा. मोठा एक कांदा घेतलाय. तो कांदा आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे आणि पातळ चिरायचा आहे मैत्रिणींनो. बारीक कांदा नाही चिरायचा आपल्याला ह्या भाजीला, उभा पातळ असं चिरून घ्यायचा. आणि झटपट होणारी मैत्रिणींनो, नक्की ट्राय करून पहा तुम्ही. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. छान छान व्हिडिओ असतात माझे, अगदी सोपे व्हिडिओ असतात. संपूर्ण व्हिडिओ पाहत जा, मध्ये जरा पण स्किप करू नका. जे कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि व्हिडिओ जर माझा तुम्हाला आवडला तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. छान छान कमेंट पण करा. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी कांदा ह्यो पातळ असा उभा चिरून घेणार आहे. तर कांदा आपला उभा चिरून झालेला आहे मैत्रिणींनो. असं थोडंसं जरा असं मोकळा करून घ्यायचं आहे त्याला, पाहू शकता. त्यानंतर इथे मी कोथिंबीर लसूण पण घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि लसूण आपल्याला मैत्रिणींनो बारीक चिरून टाकायचं आहे. तर पाहू शकता लसूण पण मी चिरून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी कोथिंबीर घेणार आहे. कोथिंबीर स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे मैत्रिणींनो आणि कोथिंबीर खूप फ्रेश आहे, चांगली. तर आपल्याला ही कोथिंबीर पण छान बारीक चिरून घ्यायची बघा. मैत्रिणींनो, कोणी कोणी बटाटा पण ह्याच्यामध्ये म्हणजे टाकतात, बटाटा भेंडीमध्ये पातळ असं चिरून, तो पण खूप छान लागतो. एक टमाटा घेतलाय आपल्याला, टमाटा पण चिरून घ्यायचा आहे. टमाटा मी उभा म्हणजे असं उभा नाही कापणार, बारीकच चिरून घेणार आहे. फक्त कांदा मी उभा उभा कापून घेतलेला आहे. तुम्हाला जर वाटत असेल उभा टमाटा चिरायचा तर तुम्ही उभा पण चिरू शकता. पाहू शकता इथे मी सर्व काही हे चिरून घेतलेले आहे. मिरच्या पण हिरव्या घेतलेल्या आहेत चिरून. आणि त्यानंतर आपण आता गॅस पेटून घ्यायचा आहे आणि गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची, पाहू शकता. आणि मैत्रिणींनो, कढई आपली छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला साधारण इथे मी एक पळी तेल टाकून घेणार आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त तेल करू शकता. तेल तापल्याच्या नंतर आपल्याला इथे एक चमचा छोटा मी जिरं घेतलेलं, जिरं टाकून दिले.
जिरं छान फुललं ना त्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचंय बघा तेलावर। लसूण टाकून झालं की आपल्याला मिरच्या पण हिरव्या तेलावर सोडून द्यायच्यात आणि हे मिरच्या आणि लसूण छान तेलावर परतून घ्यायचे बघा। मैत्रिणींनो, खूप झटपट होणारी रेसिपी आहे ही, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। हिरवी मिरची लसूण थोडा परतल्याच्या नंतर मी कांदा पण टाकून दिलेला आहे आणि कांदा पण छान तेलावर परतून घ्यायचा आहे आपल्याला। पाहू शकता तुम्ही कांदा जरासा परतल्याच्या नंतर आपल्याला इथे टमाटर टाकून घ्यायचा आहे। मी एक टमाटा बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलेला आहे आणि टमाटा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने। छान कांदा आणि टमाटा मऊ झाला पाहिजे ना आपला। पाहू शकता मैत्रिणींनो, छान कांदा आणि टमाटा मस्त परतले गेलेले आहे। त्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊया आपण इथे। कोथिंबीर पण छान एकदम मिक्स करून घ्यायची कांद्यासोबत। त्यानंतर इथे एक चमचा मी छोटा एक चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि हळद पण छान परतून घ्यायची कांद्यासोबत। मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने भेंडी बनवली आहे का मला नक्कीच सांगा कमेंट करून। पाहू शकता एक चमचा छोटा मी लाल तिखट घेतलेले आहे। लाल तिखट पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आणि सर्व हे परतून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे भेंडी टाकून घ्यायची बघा। मी छान उभी अशी पातळ चिरून घेतलेली ती टाकून दिली आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला। आणि त्यानंतर आपल्याला सर्व मिक्स झाल्याच्या नंतर झाकण ठेवून घ्यायचे आणि गॅस एकदम मीडियम गॅस ठेवायचा आहे। झाकण खोलून आपण परत भाजी आपली वर खाली करून घ्यायची बघा। मध्ये मध्ये चेक करायची मैत्रिणींनो, जेणेकरून भाजी खाली लागू शकते। त्यानंतर इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे बघा। चवीनुसार मीठ टाकते पहिलं। मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची। म्हणजे सगळीकडे मीठ लागलं जातं ना, म्हणून छान मिक्स करून घ्यायची मैत्रिणींनो। त्यानंतर आता इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया। शेंगदाण्याचा कूट हे शेंगदाणे मी छान भाजून कूट करून ठेवलेला 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे आणि तुम्हाला जसं शेंगदाण्याचा जास्त जर कूट लागत असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता। कूट टाकून झाल्यानंतर झाकण ठेवून परत 1 मिनिटांनी आपल्याला झाकण खोलून भाजी छान मिक्स करून घ्यायची। पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने। खूप छान होती भाजी मैत्रिणींनो, एकदा नक्की ट्राय करून बघा। तर छान अशी आपली भाजी ही मिक्स करून झालेली आहे। थोडीशी कोथिंबीर वरून परत मी टाकते। भाजी झाल्याच्या नंतर मैत्रिणींनो कोथिंबीर टाकायची आणि आपल्याला एक वाफ द्यायची बघा 1 मिनिट जरा। 1 मिनिट झाल्याच्या नंतर परत भाजी आपल्याला हलवून घ्यायची, छान मिक्स करून घ्यायची सर्व। मस्त ही भेंडीची रेसिपी आपली झालेली आहे मैत्रिणींनो। ही भेंडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो। छान छान कमेंट करा, तुमच्या कमेंट पण मला वाचायला खूप आवडतं।
आणि तुम्ही एवढं भरभरून मला प्रेम देताय, खूप छान वाटतं मला मैत्रिणींनो. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो.